क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। वंचित बहुजन आघाडीची बार्शी टाकळीत जाहीर सभा उत्साहात संपन्न। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व अंजलीताई आंबेडकर यांचे थोर मार्गदर्शन, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। वंचित शोषित घटकांना राजकीय सत्तेमध्ये न्याय वाटा मिळवून देण्यासाठी आणि समाज घटकांच्या सार्वजनिक विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता बार्शी टाकळी तालुक्यातील गजानन नगर येथील प्रभू पार्वती मंगर कार्यालयात तालुका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले। सभेचे अध्यक्षस्थान खतीब साहेब यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून अरुंधतीताई शिरसाट, धवेंद्र पांडुरंग सर, राजेंद्र पांतोडे तसेच बालमुकुंद भिरीड उपस्थित होते। कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रमोद दंडवे, मिलिंद गुंडे, अम्रपालीताई खंडारे, संगीताताई अडांगळे, श्रीकांत भोगरे, राजकुमार दामोदर, धीरज इंगळे, गोरसिंग राठोड, अजय अरकवार, वैशालीताई कांबळे, नईमुद्दीन शेख आदी मान्यवरांनी हजेरी लावली। या सभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आघाड्यातील युवक आघाडी, महिला आघाडी तसेच तालुका व ग्राम पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष राजकीय महत्त्व लाभले आहे। सभेच्या शेवटी सर्व नेत्यांनी सामाजिक न्याय, समानतेचा हक्क आणि राजकीय सहभाग या मुद्द्यांवर एकमताने प्रमुख भूमिका मांडत एकजूट दाखवली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी असलम खान, बार्शी टाकळी, अकोला। झाला नाही, जो काही त्रास झाला तो इतिहास संवर्धनात झाला अशी परिस्थिती आहे। मोदीच्या राजकारणामध्ये देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय। आर्मी चीफने मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की 3 महिन्यामध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध होण्याची शक्यता आहे। माझी अपेक्षा ही आहे की ते युद्ध खरं ठरू नये, पण झालं तर असणारा पाकिस्तान जे एका काळी भारताला मदत करत होते ते सगळे देश आता असणारा पाकिस्तानला मदत करत आहेत। इंग्लंड असेल ते मदत करत आहे, अमेरिका आहे ते मदत करत आहे, चायना तर करत आहे, पण आखाती देशामध्ये जे मुस्लिम राष्ट्र होते तेही करतात आहेत अशी परिस्थिती आहे। रशियाने सुद्धा इंजन देण्याचं असणारं आश्वासन पाकिस्तानला दिलेलं आहे, म्हणजे ज्याच्यावरती आपला भरोसा होता तो सुद्धा आता भरोसा राहिलेला नाही। आणि याचं एकमेव कारण की मोदीचा इगो, की स्वतःला विश्वगुरु समजणं आणि उरलेल्या देशाचा अपमान करणं, हे जे मोदीचा कारोबार चाललेला आहे त्याच्यामुळे हे सगळे देश भारताविरोधात तर गेलेले नाहीत पण मोदी विरोधात गेलेले आहेत। मोदी विरोधात जरी गेले असले आणि युद्ध झालं आणि आपण हारलो तर पाकिस्तानचं राज्य आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या। 71 मध्ये एक पाकिस्तान, 2 पाकिस्तान आपण असताना केले। त्यावेळेस भुट्टो यांनी पाकिस्तानी जनतेला शपथ घातली होती, आवाहन केलं होतं की आज आपण कमकुवत आहोत म्हणून आपल्याला असणारे 2 तुकडे झाले, पण संधी आली तर भारताचे सुद्धा आपण अनेक तुकडे केल्याशिवाय राहता कामा नये। आज होईल की न होईल हा वेगळा भाग आहे, पण पाकिस्तानला मदत देणारे देशांची संख्या वाढलेली आहे आणि आपली असणारी तयारी काय आहे याची कोणालाच माहिती नाही। आणि म्हणून मी असं म्हणेन हे चॅनलचे जे मालक आहेत, मोदीचे असणारे भक्त आहेत, त्यांना म्हणा तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार नाही पाकिस्तान जिंकलं तर।
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।